झी 24 तास एक पाऊल पुढे. लता मंगेशकर म्युझिक कंपनीच्या निमित्तानं मीना खडीकर बालगीत विश्वातलं गाजलेलं नाव पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलंय. सचिन मी होणार हा बालगीतांचा अल्बम मीनाताईंनी आपल्या भेटीला आणलाय. तसंच LM म्युझिकच्या पहिल्या 6 अल्बमपैकी 3 अल्बम्स मीनाताईंनी संगीतबद्ध केले. तेव्हा याच निमित्तानं आमच्या प्रतिनिधी जयंती वागधरीनं केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत. आपल्या सोबत आहेत मीना खडीकर, ज्यांनी एकूणच 6 अल्बम आज लॉन्च झाले. त्यातल्या 3 अल्बममध्ये संगीत दिलंय. मीनाताई 3 अल्बममध्ये संगीत दिलंय. एक म्युझिक कंपनी लता दीदींचा आज अखेर सगळ्यांच्या भेटीला आले. काय सांगणार? सांगायचं म्हणजे काय, दीदीचा आशीर्वाद आहे मुख्य. आणखीन मी हे काम बरेच दिवसापूर्वी केलं होतं, पण कंपनी मला मिळत नव्हती. मग शेवटी दीदी मला म्हणाली की मी करते तुझं. त्यामुळे हे 3 अल्बम मी केले. एक शौनक अभिषेकीला घेऊन केला आणि एक मुलांना घेऊन केला आहे. ते मुलांची नावं माहिती असतीलच. केसकरांची 2 मुलं म्हणजे अद्वैत्य आणि आदिती, आणखीन शौनक अभिषेकीचा मुलगा अभेद आणि माझी नात सांजली. या 4घांना घेऊन मी रेकॉर्ड केलं. मीनाताई, बऱ्याच गॅप नंतर मला वाटतं मला तरी 30 वर्ष झाली लहान मुलांची गाणी करून. 30 वर्षानंतर मी आज परत म्युझिक याच्यात आले. म्हणजे सचिन मी होणार आणि आधीच लता दीदींच्या जवळचा म्हणजे सचिन तेंडुलकर आणि त्यावरच एक अल्बम होणं आणि लहान मुलांची गाणी करण्यात तर तुम्ही तसे पण माहीरच आहात. एकूणच या अल्बमबद्दल काय सांगावं असं वाटतं? मला खरं म्हणजे असं आहे, मोठ्यांपेक्षा मला मुलांचं काम करायला खूप आवडतं. त्यामुळं मी हा विषय घेतला आहे. की त्यावेळेस आमचं असं ठरलेलं होतं की कुठली तरी एखादी चांगली व्यक्ती घेऊन त्याच्यावरती गाणं लिहून घ्यायचं. आणि त्यावेळेस सचिनची सेंचुरी लागली होती. म्हटलं त्याच्यावरती हे गाणं लिहून घेतलं आणि एक स्वप्न ठेवलं मुलाचं की त्याला वाटतं सचिन मी होणार. बऱ्याच गॅप नंतर आता परत एकदा पुनरागमन झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच म्हणजे खूप वेगळा अनुभव असेल तुमचा. आधीच्या काही आठवणी शेअर करू शकता? आधीचं जरा मला आवडतं वातावरण, खूप आवडतं. की मी माझं HMVमध्ये आम्ही सगळे म्युझिशियन सकट मुलांना गायला लावत होतो. त्यांच्या चुका सगळं कळत होतं आम्हाला. आता म्हणजे ट्रॅक करा, मुलांना पण हेडफोन द्या कानाला आणि गाऊन घ्या, बरं वाटत नाही. आजवर अनेक कॉम्पोजिशन्स केले, त्यातली तुमची आवडती कॉम्पोजिशन कोणती? मला शौनकच्या गाण्यातलं शेवटचं गाणं खूप आवडतं. माझं आवडतं आहे ते, पापण्यात उली काळं जातं भोग. ते गाणं राहुल देशपांडेंनी लिहिलेलं आहे, फार चांगलं. ते माझं आवडतं गाणं आहे. बाकी मी जरा थोडी हलकी केली एवढ्यासाठी की शौनक क्लासिकल सिंगर आहे, तर त्याला त्याच्यातनं बाहेर काढायची माझी खरं मनापासून इच्छा होती. म्हटलं त्याला जरा वेगळा विषय, म्हणजे एकदम साधी सीधी गाणी करावीत म्हणून मी केली गाणी. म्हणून मला आवडतात आणि तो इतकं चांगलं गाला आहे. आणि त्याने म्हणजे माझी जी इच्छा होती ती त्यांनी पुरी केली की त्यांनी चांगला गाला, फार चांगला गाला आहे. नाही तर मला भीती वाटत होती क्लासिकल सिंगर गाणार तर तो टच येता कामा नये आवाजाला. आपले साधी गाणी गायला कसा आवाज आहे तो बघायचा होता. तो चांगला गाला, खूप चांगला गाला. मीनाताई, सिनेमांच्या माध्यमातून विचार आहे कॉम्पोजिशन? काय आहे, आमचा जो स्टाईल आहे, म्हणजे आम्हाला जी आवड आहे आमची, त्याच्यात आजकालचा सिनेमा बसत नाही. आम्हाला कोणी घेणारच नाही. म्हणजे लिहूच नका परत तिकडं. नाही, तेवढी काही इतकी इच्छा नाही माझी. चांगला विषय मिळाला आणि खरंच प्रोड्युसर तसा असेल की त्याला आमच्या पद्धतीची गाणी पाहिजे असतील तर मी करेन, नाही तर नाही. विषयी काय सांगाल? हे कॉम्पोजिशन्स ऐकून दीदीची रिॲक्शन कशी होती? दीदीला आवडली, पण तिची एक सवय आहे, तोंडावर ती कधी आमची स्तुती करत नाही. म्हणजे असं लांबून लांबून आम्हाला कळतं की तिला आवडलं.
मीनाताई, खूप खूप धन्यवाद. आमच्याशी इतक्या आपुलकीने तुम्ही बोललात आणि तुमचे कॉम्पोजिशन पुन्हा एकदा चिमुकल्यांना ऐकायला मिळणार आहेत, प्रेक्षकांना तुमच्या ऐकायला मिळणार आहेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तेव्हा मीनाताईंचे कॉम्पोजिशन्स पुन्हा एकदा जवळजवळ 30 वर्षांनंतर तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवायला मिळतील. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीपसह जयंती वाघधरे, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.